नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव आणि स्वागत करतो तुमचं माझं यूट्यूब चॅनल भावेश जाधव ब्लॉग्समध्ये. तर मंडळी, आज आपण आलेलो आहे नानभाट चर्चला. तर माझ्या पाठीमागे आहे नानभाट चर्च आणि मी आज एकट्याने आलो आहे. तर माझ्यासोबत माझे 2 फ्रेंड्स आहेत. हा आहे प्रशांत आणि हा आर्यन खान आहे, शाहरुख खानचा मुलगा. तर ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं वसईच्या क्रिप्स आणि आज मी तुम्हाला दाखवणार नालासोपारामध्ये असणाऱ्या नानभाटच्या परिसरात ख्रिसमसची सजावट आहे ती दाखवणार आहे तुम्हाला. तर आम्ही आता आलो आहे सेंट पॉल चर्चला नानभाटमध्ये असणारं. तर इथे सुंदर अशी क्रिप बनवली आहे. पहिलं क्रिपपासून आपण सुरुवात करूया, मग तुम्हाला दाखवतो ह्याची लाइटिंग. तर या क्रिपमध्ये ह्यांनी वसई दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जुनी वसई आणि आत्ताची नवीन इंटरनेटवाली वसई. इथे हिरवळगार अशी वसई दाखवली आहे आणि आत्ताच्या ह्याच्यात पूर्ण सुकलेले झाडं वगैरे कटिंग झाल्यानंतरची वसई, बिल्डिंग्स वगैरे उभ्या आहेत. सुंदर बनवलं आहे. आणि हे चर्चच्या बाजूचा परिसर आहे आणि इथे भरपूर अशी लाइटिंग केलेली आहे. लोकसुद्धा इथे आनंद घेतात आहेत, लाइटिंगचा आनंद घेतात आहेत, सेल्फी काढतात आहेत, फोटोज काढतात आहेत. तर हा राजोडीला जाणार रोड आहे आणि इथे पण ख्रिसमसची जबरदस्त लाइटिंग केलेली आहे आणि खूप क्राऊड झालेला आहे. अक्षरशः इथे ट्रॅफिक जाम झालेली आहे, एवढी गर्दी झालेली आहे. तर आता आपण सजावट बघूया. सजावट तर खूपच भारी, इथे लाईन लागली आहे फोटो काढायला. तर आम्ही आता आहे नांदण नाक्यावरती. तर हे नांदण गाव आहे. आर्ट ऑफ नांदण बाय एल्विन कोरिया, म्हणजे एल्विन कोरिया या गावातले आहेत ज्यांनी सुंदर असे ड्रॉइंग बनवलेले आहेत. ते आपण आता बघूया. तर हे बहुतेक सगळे चित्र आहेत ना, ते वसईचे यांनी बनवलेले आहेत. तर हे चर्च बनवलेलं आहे, वसईमधलं चर्च आहे. त्यानंतर हा वसईचा कुठला तरी परिसर बनवलेला आहे. हे समुद्र बनवलेलं आहे. बँड्रा रेल्वे स्टेशन बनवलेलं आहे. हे वसईतलं चर्च आहे एक. आता मी आहे वटारच्या नाक्यावरती आणि इकडे सुद्धा खूप सुंदर अशी लाइटिंग केली आहे, पण मला कुठेच इकडे क्रीप दिसले नाही आहेत. पूर्ण स्ट्रीटला लाईट केली आहे. दिवाळीत जसा दादरचा शिवाजी पार्क उजळतो, तसाच ख्रिसमसमध्ये वसई विरार झळकतो. तर हा कुठला परिसर आहे तो माहित नाहीये मला, पण जबरदस्त बनवलाय इथे पण लाइटिंग.